काहीतरी ठरवा लागेल का नाही आपल्याला, काय करावं लागते काय नाही तर. नाही तर मग उद्या आता तू जाशील जिनिंगले, मी गाडीवर. हे बाया काय करणं कसं काय म्हणलं, हे कशाला काय समजते. काय खोल फिटिंग करणार आहे त्या खोलीत जाऊन. पण आपण आता बायानं सांगितलंच नाही ना काय नेमकं झालं काय बा तिथं, काय आहे काय नाही. म्हणजे तुम्ही सांगायला तर पाहिजे ना कसं काय करायचं, मग पुढचं ठरवते माणूस. काय सांगा तुम्हाला बरं, आता हे बा सांगतोच तुम्हाला. ते कसं आहे, खोली उघडली मॅडम न, आम्ही तिघी तिथंच होतो मागं तुम्ही सांगितल्याप्रमाणे. तर आम्ही खिडकीतून पाहिलं तर मॅडम गेल्या तिथं. त्या रूम मध्ये त्यांनी इकडे तिकडे पाहिलं, दार लोटून घेतलं आणि मग म्हणे तिळा तिळा दार उघड. खाजोडे मॅडम इज कमिंग आणि तिळा तिळा दार उघड. म्हणजे तिळा तिळा दार उघड म्हटलं आणि ते मग दार उघडलं आणि मग ती बाई अंदर गेली तिथून पैसे आणले नाही ना. तेवढा झालं का, तिळा तिळा दार उघड म्हटलं एकच दरवाजा उघडला. मग म्हणे उसा उसा दार उघड, खाजोडे मॅडम इज कमिंग. मग तिसऱ्यांदा म्हणे खाजोडे मॅडम इज कमिंग, हरभरा हरभरा दार उघड. मग तिसरं उघडलं. माय काय 56 दरवाजेच आहे का म्हणा किती कुलप लावून काय. बरं मग मग काय झालं पुढे, काही अजून दिसलं का मग पुढे. ना पुढचंच कुठं दिसलं. मग काय केलं त्यानं, तिळा तिळा दार बंद कर बंद कर बंद कर 3 वेळा म्हटलं. ते दार तिन्ही बंद झाले. मग आम्हाला दिसणार आहे पुढे काय झालं, अंदर काय होतं काय नाही. तर मग 10 मिनिटानंतर मॅडम डबल बाहेर आल्या. मग अजून दार उघडले, मग मॅडम बाहेर आल्या. पण अंदर काय आहे काय नाही ते आम्हाला नाही दिसलं, फक्त इथपर्यंत आम्हाला समजलं. असं आहे ते नाही का. म्हणजे लंकाबाई म्हणे ते काही खोटं नाही, समजा आपण मजा करून नेली गोष्ट हसत जाऊ आपण. बरोबर आहे. पण आलं आता लक्षात, म्हणजे हे दरवाजे ओपन झाल्यावर अंदर काहीतरी लय मोठं घबाळ असलं पाहिजे. कारण की खाजोडे साहेब जे जेलात नाही आता भोगून राहिला ना, मग हरामखोर होता ते. इतके पैसे खाल्ले म्हणजे त्यानं, पुरे पुरे म्हणजे प्लॅन लगाना म्हणजे दडपले म्हणते. धरणाच्या कामावर होता म्हणजे काही दिवस तिथे लय दडपले त्यानं. लय भ्रष्टाचारी होता ते. त्याच्यावर पैशाची काही कमी नसली पाहिजे. घबाड तर अरमान आहे त्याच्यापाशी. दुसरी गोष्ट आता यायची बी काही कमी नाही आहे. डॉक्टर साहेब बी आता इंजिनिअरिंग हे ते जुनी माल आहे याच्याजवळ. 100% लय मोठं घबाड असलं पाहिजे बा इथं अंदर तर. पण आता हे अंदरे जाव कसं. आता हे आपण अंदर गेलो बी तर आता पुढे काय आहे काय नाही. मोठी उत्सुकताच लागली ना आता. तुम्ही असल्यावर आता काही आम्हाला कायची गरज आहे का. तुमचा म्हणजे दिमाग म्हणजे आता आम्हाला माहिती नाही काय, तर कॅम्प्युटर्स आहे ना. तुम्ही काहीतरी म्हणजे याच्यात थोडा काळा बुद्धीला जराशी तुम्ही अजून ताण द्या. याच्यातून कसं आपल्याला जाता येईल पाहता येईल. पुढे पाहू ना मग आपण काय करायचं काय नाही. फक्त एक खेपती आपण पाहून येऊ अंदर काय आहे बा. तेच आहे ना, एकदम कोणतेही काम करणं म्हणजे एकदम उडी नसते टाकता येत नाही. डोळ्यात टाकले डुबलं. तर याच्यासाठी 2 पावलं मागं यावं लागते. मग छलांग मारा लागते. तर आता मी काय करतो, एक तर आपण पहिले एक गलती केली आहे. हो काल आपण तिथं त्या खोलीत थांबलो इतके जण. ते जर मॅडमनं सर्च केलं, कॅमेरे आहेत ना लावलेले, आपलं लक्षही नाही. तरी मग नंतर मला लक्षात आलं लेखाचं असंच झालं. पण जाऊ द्या, काहीतरी कारण सांगू. पण कसं आहे, तिथं जास्त टाईम आपल्याला थांबणं धोकादायक आहे. पहिले तिथचा कॅमेरा आपल्याला गायब करावं लागते. गायब म्हणजे बंदही नाही करता येत ना, कारण की आपणच केला का. तर तुम्ही काय करा लंकाबाई, तुमच्याकडे झाडपूसचं काम आहे ना. ते भिता झाडाचा झाडू असते का ते त्याच्या आळवा लावून द्या. झाडता झाडता ठेवला बा म्या. मला तुम्ही बोलावलं तर म्हणजे ते कॅमेरा होते बंद. नंतर मग आपल्याला काय करायचं ते करता येईल. हो ते करता येईल म्हणा, पण तू जिनिंगले राहशील, मी तिकडे आपल्या गाडी चालवा राहील. मग हे कसं काय करता येईल, आपण सगळेजण पाहिजे ना. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल, तू मॅडमले सोबत येशील का गाडी घेऊन, मनात गाडी बंद पाडतो काहीतरी कारण. म्हणा काय झालं काय नाही. अर्धा 1 घंटा 1.5 घंट्यापर्यंत टाइमपास आपला झाला पाहिजे. तोपर्यंत मी जिनिंगमधून इकडे येतो. म्हणजे मग कसं माहिती, डोकं दुखू राहिलं बा, गोळ्या घरी राहिल्या, मी येतो घरी. 1 घंट्यात पाहून येतो मग वापस. पण मॅडम मी जोपर्यंत जिनिंगमध्ये येत नाही तोपर्यंत तू गाडी घेऊन येऊ नको. नाही तर मग हे कुठं गेला, काय झालं कसं झालं. तसं करावं लागेल नाही का. बरोबर चालते ना मग. मी 1-1.5 घंटा कसं टाइमपास करतो, गाडी पडतो बंद. आणि तू लवकर वापस येऊन इकडे बरोबर पाहून घेते काय आहे. बस 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 उद्या आता आपला प्रोग्राम फिट झाला काय. ठीक आहे मग आता पाहू आता उद्या काय करायचं. मला वाटतं बहुतेक मॅडमचा फोन आहे. ते एक जण प्लॉट ऐकणार नाही का. त्याचा विषय असेल बहुतेक काहीतरी. ते मारतो मी बंद आता काय. कारण की आपल्याला जे काम होतं तेवढं आपलं झालं. पता लागला आपल्याला आता. हे बा उद्याचं बरोबर आता तुम्ही डोक्यानं कामं घ्या काय. ठीक आहे आता चला, मी भेटतो मॅडमला, फोन आला आहे त्याचा उचलतो. हॅलो हां बोला मॅडम, बोला म्हणलं. शिवलाजी, तर म्हटलं तुम्ही इकडे येऊन जा म्हटलं हॉलमध्ये. डॉक्टर साहेब आहे तर मी आहे. थोडंसं महत्त्वाचं बोलायचं आहे म्हणलं ते कालच्या विषयावर. लवकर या इकडे. मी काय म्हणलं हो मॅडम बरोबर आलोच हो आलो. चला म्हणलं बाबा, चला ना चला. मी काय म्हणतो म्हणलं, आपल्याला एवढं काम भेटलं सगळं भेटलं आणि काय नाही आता विनाकारण आपण बस हे करत आणि ते करत आहे. जाऊ द्या ना, त्याला लकलाब आपल्याला काय करायला लागते, त्याचं काय असून नसो. अशी बाय एवढं मोठं घबाड सापडून राहिलं तरी त्याची काही नाही म्हणजे कामं करू. अहो म्हणलं हे पाय, आपण काय चोरायला चाललो का. फक्त आपण म्हणलं पाहू आपण काय आहे बा काय नाही नेमकं. आपल्याला कसं पाच आहे बाकी काही घेणं नाही. आपण काय लिहित आपलं विनाकारणचं दिसलं म्हणजे मग कसं कामाला दिलं काढून म्हणजे मग जा मग वावरायनं तुरी सोंगाले. त्यापेक्षा बरं आहे ना आता खाऊन पिऊ. नाही लंकाबाई, तुमचं कसं चुकलं काहीच नाही आहे. एकच्या मागं लागता अर्धी नाही गमा. हे बरोबर आहे. पण कसं आहे, आपण आता इथं याचं जे कमावेलं आहे हे सगळं लोकांच्या मनामुळे मुळू. याच्यात काही शाप लागत नाही आपल्याला. आणि विशेष म्हणजे आपण काही का दरोडा टाकून राहिलो का, की बा उघडलं समजा एक तर आपल्याला अजून तर काही त्याचा पताही नाही. जर योगायोग लागलाय पता तर आपण का पुरेच्या पुरं घबाड घेऊन पाहणार आहोत का कुठं दुसऱ्या परदेशात नाही. तर आपल्याला इथंच राहणार. म्हणून म्हणलं धीरे धीरे आपलं उंदरासारखं कोरल्यासारखं करायचं. उकीर काढत कामापुरतं घेत आपली प्रगती करायची. काम इथंच करायचं. आणि तिकडे आपल्या गावातनी शेत्या वाड्या जमिना बंगला हे ते सगळं बिलकुल झोको हे आणून टाकतील. आपण मागून उकीर लावू. असं थोडं बिलकुल खायचं पचन असं.
म्हणजे समजा याने कमाया करावं आणून टाकावं आपण तिकून घेऊन जा मागून थोडं थोडं नाही असं म्हणजे वैकून यायला पाहिजे हो रे हे बरोबर आहे शिवलाल नाही का मोठा टाका टाकून काय अर्थ आहे नाही का आपण का दरोडे करू फालतू हे जायच्या आणि आपल्या संग संग यायला जा लागणार रे हो नाही हे गोष्ट बरोबर हे पटली मुले हो थोडं थोडं म्हणजे निवत निवत का लागणार आपल्याला काय तर एक तर असं काम भेटते का कोणाला आपल्यावर कसं विश्वास आहे द्यायचा आता सध्या आणि फालतू विश्वासाला तळा जाऊ देऊ नका फक्त आता मी येतो भेटून काय काय नाही तर आणि उद्या म्हटलं आपल्याला फक्त एक पाहून घेऊन नंतर आपण याच्यावर आपण डिसिजन घेऊच काय करायचं काय नाही चला येतो आम्ही भेटून पहिले काय होते तर ठीक आहे उद्याचं पाहून उद्या बोला मॅडम म्हणलं आवाज दिला वाटते तुम्ही काय म्हणत होते काही नाही आता ते आपण आलो होतो का नाही आज दुपारी आपल्या जिनिंग मध्ये तर तो माणूस आता प्लॉट विकणारा जे आहे तर ते काय म्हणतो मग उद्या सकाळी पैसे घेऊन जा म्हणा त्याला आणि उद्या ते प्लॉट बघून आपण त्याचं लवकरात लवकर करून टाकू काय करायचं मग नाही तर विकायचं असेल तर मग पटकन सोमवारी त्याला मला खरेदी करून टाकू हो मॅडम ते काय आहे बा सांगाच राहिलं होतं त्याचा फोन आला होता आत्ता तर ते काय म्हणे की बा तिकडचे जे आहे पोराकडचे हो तर ते म्हणते की आता काही आम्हाला कसं काही गरज नाही बा पैशाची मुलगी दिली हेच तर लय झालं ते काही आपल्याला आवश्यकता नाही म्हणे ते कपड्या कपड्याची आपणच खर्च करू म्हणजे सगळा काही तुम्ही प्लॉट विकू नका काही नाही असं हो ते म्हणे बा हो कारण की त्याने विषय काढला म्हणते पोरावाल्याकडे तर ते म्हणते की बा जाऊ द्या काही विकू नका हो आम्ही ॲडजस्टमेंट करून घेतो ओ माय गॉड काय करा आता मग ते कशाला मग आता अगोदर आम्हाला सांगायचं नसतं का मी माझ्या आता म्हणजे मैत्रिणीकडून पैसे घेतले त्यांना देण्याकरता विनाकारण नाही तर मग कशाला मी मागितले असते हे ते एक तर बँक बंद त्यात मी आता हे पैसे इथून तिथून बोलवले विनाकारण अगोदर सांगायचं असतं त्याने मॅडम बस नेमकं आता तुम्ही बोलावलं काही त्याच्या अगोदरच फोन आला त्याचा आता काय करा आता त्याला इलाज नाही त्याचा ते म्हणते आता काही इकत नाही म्हणते माय म्हणजे कसं भागलं म्हणते कसं आहे गचकोला असतं का कमी बजेटमध्ये नाही का बरं जाऊ दे काही हरकत नाही आपल्याला काही आवश्यकता नाही त्याचं भागलं चांगली गोष्ट झाली परंतु मी काय म्हणत होतो शिवलालजी मगाशी मी आता थोडं CCTV चेक केले मम्मीनी मी तुम्ही तिघं जण आणि समजा तिघी बाया समजा त्या रूममध्ये तुम्ही असे काय करत होते असं विचार चालू होता म्हणजे काय नेमकं काय झालं काय तिथं काही निघालं होतं काही बापरे बाबा शेवटी वाटलं जे व्हायचं तेच झालं राजा आता शकाला वाटते नाही हां बरोबर आहे हो ते आपले जे अडगळीची रूम आहे का नाही तिथं काय झालं म्हणजे साप निघाला हो मग साप निघाला बा असा कसा काय साप निघाला तर मग मी पळत धावत आलो हे आले तर तुम्ही तिकडे होते वाटते बहुतेक तर आम्ही बघितलं तिथं काय आहे का काही नाही काहीच नव्हतं तिथं सुसरंजी होता सुसरंजी आता बाया काय भेकाळ बाया असं झालं ते आम्ही इकडे तिकडे थांबलत होतो कुठं आहे ते बाजूलाच होता मग ते पकडला ते नेऊन टाकला आता तेच तर आमचा आत्मा आहे बाबा तिथं तुम्ही जासाल तर काय करसाल हो ना पण ते कसं आम्हाला डाऊटफुल वाटलं की बा इथं काय करून राहिले काय झालं बा नेमकं काही मला तेच वाटलं की काहीतरी निघालं असेल तिथं नाही बरं आहे ना शंका आली माणसानं कसं लवकर त्याचं म्हणजे खडा निवाळा केलाच पाहिजे हो आम्ही कसं तिथं ते सापासाठी आलो पण काही नव्हतं विशेष पावर आता किती सतर्क राहिला तिथं बरं ठीक आहे मग येऊ का मग मॅडम बाकी काही अडचण समजा बाकी तर काही नाही म्हणा फक्त एक थोडासा विषय होता हो ते आपला रामपूरचे लोक काय म्हणत होते की बा गरजू लोकांसाठी एखादी आपली इमारत बांधा लागते तर आपण काय करणार आहोत 6,000 स्क्वेअर फूटचा एक प्लॉट घेणार आहोत एजंट वगैरे जर ओळखीचा असला तर तुम्ही पाहून घ्या एकदम रोटस म्हणत नाही पाहिजे आपल्याला अंदरचा पाहिजे एक अशी जागा इमारत बांधून आपण लोकांना गरजू मुलाला त्याचा फायदा होईल शेतकऱ्याला वगैरे तर त्याकरता आपण सर्व वर्गणी लोकवर्गणी गाव म्हणजे रामपूरवासी आणि आमचे जोडचे पैसे असं करून बांधणार आहोत तर असा एक आमचा सध्या विचार सुरू आहे आता अजून काय विचार होते काय नाही ते सांगणार आहे 2-4 दिवसात आता थोडंसं कसं थोडं प्लॉटवर लक्ष ठेवजा सांगा आता आम्ही याला फिटवायच्या मागा आणि हे आमच्या रामपूरवाल्याला फिटवायच्या मागा आहे एवढे सोपे आहे करायचे हो ना रुपये तरी काढते का रामपूरवाले बरं हो ना पाहा मग ते काय वर्गणी पहिले जमा होऊ द्या नंतर मग आपण पाहू ना प्लॉट एखादा हो काही हरकत नाही हो चांगली योजना आहे पण गरीबासाठी नाही का समजा म्हणजे कायसाठी समजा नाही रात्री लोकांना बा काही राहायची निवाऱ्याची व्यवस्था म्हणून अशा खोल्या वगैरे काढता येईल राहता येईल फुकट राहायचे ते असं म्हणजे एक सामाजिक कार्य करायचं आहे मोठं सामाजिक कार्य कायचं करते हो ना तर काय दिन आता सगळे पैसे जमा करा आणि दिन झाबू सगळे बांधतो करता हो ना पण चांगलं कार्य आहे पण मॅडम हो पाहू ना मग काही ना काही होईलच रामपूरवाले करते ना जमा बरं चला येतो म्हणलं मॅडम आमचे कामं कामी करतो मग हो करा हो ठीक आहे अरे का बबनराव काय झालं म्हणलं गाडीला काय झालं अचानक तेच मी पाहून राहिलो होतो काय प्रॉब्लेम आला गाडी अचानक बंद पडली काय झालं कसं काय तर हो ना तेच म्हटलं अचानक बंद पाडली का काय झालं कसं झालं काही समजायला मार्ग नाही एखादा मेकॅनिकल वगैरे असेल ओळखीचं तर फोन करा त्यांना का मी करू जगदीशला नाही मॅडम आता हे बघा काही गरज नाही बोलायची आपल्याला समजते ना त्यातलं आता कसं आता कमांडर चालवली का नाही हो त्याच्यानं सगळं म्हणजे पार्ट पाठच झाले आपल्या काय कुठं काय करावं लागते एक मिनिट मी बोनेट उघडतो पाहतो त्याचं काही ना काही नाही बबनराव ही गाडी कोणती ती गाडी कोणती हे कसं काय समजणार हे ते कसं असते बेस्ट तेच असते फक्त कोर्स अलग अलग असते पण शेवटी फाउंडेशन जे आहे ते एकच आहे त्याचा काही विषय नाही गाडीचं म्हणजे गाडीचं कोणती असू दे तुम्ही फक्त मी काय म्हणतो इथं बाजूने एखादं चांगलं कॅन्टीन वगैरे बघा लागेल तिथं बसा हो मी बस 10 मिनिटात ओके करतो ओ माय गॉड आता कसं हे बघा मी 1-2 फोन करते मला थोडेसे महत्त्वाचे फोन कॉल करायचे आहे आता मी बाजूच्या कॅन्टीनमध्ये बसते तुम्ही करा लवकरात लवकर मला फोन करा झालं मॅडम लसलं 15 मिनिटं हो बस आता 15चे अर्धा घंटा अर्ध्याचे पाऊण घंटा बरं जा मग तुम्ही करा मग तिथं हो थोडं चहा वगैरे घ्या आलोच मी हो बघा लवकर मला जिनिंग मध्ये जाणं आहे अजून पुन्हा हॉस्पिटलला जायचं आहे घ्या लवकर करा पटकन आलेच मी जमला आता नाही का हो आता शिवल्याला फोन करायला लागेल सटकन जिनिंग मधून पै म्हणा लागेल नाही का हो कमीत कमी लवकरात लवकर जाऊन 10 मिनिटाचा रस्ता आहे घर आहेच किती दूर 1 मिनिट
सांग आता लेबर लोक गेले जेवाले. आता हे बबन्या हो मॅडम येत असते नाही या टायमाच्या आधी आले कोण नाही अजून. पण यानं गाडी बंद पाडली का नाही पाडली काय समजा नाही मार्ग नाही लेकाचा. बाबा फोन आता काय म्हणते तर. हॅलो शिवलाल भाऊ, मी काय म्हणतो म्हणलं. काय सांगतं तू सांग ना लवकरात लवकर गाडीचं काय केलं का नाही म्हणलं इतकं इंधन काही. झालं ना हे पा तू लवकरात निघायची कोशिश कर आता पटकन. हो गाताच मॅडमने म्हटलं बा गाडी बंद पडली पाय तुम्ही काहीतरी. तर तू लवकर घरी जा आणि लवकरात लवकर काय करायचं ते पटकन करा तुम्ही. ना 2 मिनिटं हे टपऱ्यावाना लय ध्यान ठेवते मावर. इथं ते जुना मॅनेजर हो जरासा फालकाने मारतो राहिला. नाही तर असे फालके मारत होते मी पण हे आहे का नाही याला काय ठेवलं काही समजत नाही. बरं हे बा मी पाहतो इथून कवर होतो लवकरात लवकर निघतो मी इथून. तू बरोबर हँडल कर तरी 1 घंटा तरी पाहिजे बरं मला. ठीक आहे ओके. करतो ना मी 1 घंटा कसा टाइमपास करतो. तू जाय पटकन आता. काढ तू इथे आपली तुला गाडी दिली ना ती स्कूटर. हो निघ लवकर जाय. चला आलं वाटते नाही का काहीतरी नाटक करावं लागेल. हां बरं ठीक आहे ना कोण आहे समजा आपले मामभावाचे कोण चुलत भाऊ नाही का. बरं कुठं आहे तुम्ही जिनिंग पैसे आहे का कुठं जिनिंगच्या मागं का पुढे. अच्छा म्हणजे जिनिंगच्या पुढे आहे ती समजा हॉटेलला तिथं आले का. बरं ठीक आहे ना. काय महत्वाचं काम होतं का. बरं आलोच मी 10 मिनिटात आलो. आलो का टुकटुक आहे झालं का जेवण. हो मॅडम घ्या उरकून मग अजून मॅडम आला की 1 तास अर्धा तास जातेच आपला. ना कायचं जेवण राहायचं अंगी तरी लागते का. हे बाय फोन आहे मासोऱ्याचा मग काय सुसू देत नाही तर शिवलाल भाऊ पण सोयरीकीचा अटकेला आहे त्याचं. हो आता पाहतो काय म्हणते काय नाही तिथं टपरीवर उभा आहे हॉटेलवर पुढेचा. हा मी इथंच जवळपास आलोच मी 15-20 मिनिटात. करा तुम्ही जेवण तोपर्यंत. तसं म्हणता नाही का. बरं ठीक आहे मी घेतो मग जेवण करून अजून मग मॅडम आला की मग काही होत नाही. हो या तुम्ही मग या जा. बस आलोच मी. हो 5-10 मिनिटं मागं पुढे होऊ शकते. म्हणजे कसं आता सोयरीकीचं म्हणलं की कसं ताणलं की ओढलं की ताणणं सुरूच असते याच्यात. आलोच मी. हॅलो हां बोला बबनराव. शिवलाल पोचला का घरी पोचला का म्हणलं. पोहोचलो म्हटलं मी. हो पाहिजे म्हटलं हो मॅडमला जिनिंगमध्ये घेऊन जाशील तर आपत होईल बरं. गाडी केली का बंद झाली ना गाडी बरोबर. हो बरोबर तेच चालू आहे माझ्या. बोनेट खोलला आता. हो पाहून राहिलो मी आता इकडे तिकडे चुकाटे. पाहतो कोणता वायर इकडे तिकडे करतो. तू काही काळजी करू नको. 1-1.5 घंटा कव्हर करतो मी. मॅडम बाजूच्या कॅन्टीनमध्ये चहा वगैरे घ्यायला मी पाठवून देतो. तू कर आता कामात. हो पोचला ना पण घरी. आलो ना मी खोलीत आलो. कॅमेऱ्यावरती झाडू ठेवला सगळं पद्धतशीर केलं. बस आता फटकन आता उघडणारच होतो. या फोनाला मला काही गडबड आहे का बा. काय गडबड नाही मस्त बिंदास. 1 घंटा लागला चालते फक्त पूर्ण म्हणजे डिटेल काढून आणा तू काय आहे. जा तुम्ही आता 2 जण अंदर जा. मी हाऊस बाहेर काही अडचण आली तर. हो ना तेच तर म्हणलं एक माणूस बाहेरच पाहिजे ना. नाही तर 3 जण अंदर अटकले तर नाही उघडले दरवाजे तर काय करा. तेच म्हणलं बरोबर पाहिजे. समायचं आता बरोबर. बाहेर सांगितलं मी तसं. ठीक आहे मग ठेवतो फोन. आता बबनराव म्हणते बाकीचं तर तिकडचं वातावरण बरोबर आहे. आता आम्ही 2 जण हिंमत लावून राहिलो. आता आम्ही अंदर तर चाललो. पण काही अडचण आली तर तुम्ही सामावून घ्या बरोबर. ठीक आहे आता मी कोडवर तू सांगितले तिथे म्हणतो मी. पाहतो काय होते तर. मला म्हटलं आता 2 खेप म्हणलं ते ना खादोडे मॅडम इज कमिंग. खादोडे मॅडम इज कमिंग तिळा दारू पावर म्हणून जमते का तर. खादोडे मॅडम इज कमिंग तिळा दार उघड. काही उघडत नाही ते. तिळा दार उघड म्हणलं तर उघडलं नाही ते. आता ते बाई होती ना बाईचा आवाज आणि तुमच्या आवाजात फरक नाही पडत का. तर म्हणलं मंजुळा बाईला म्हणू द्या. हो त्याचा आवाज आहे जवळपास तसा माया तर नाही म्हणा त्याला म्हणून पहा म्हणा. हो का तसं येऊ शकते नाही का. हो आवाजावर आहे ना तर लेडीजचा आवाज हे ते मॅच नाही होणार ना माया. बरोबर आहे. म्हण आता तूच म्हणून पाय. हो पाय काय होते तर. मॅडम इज कमिंग. खादोडे मॅडम इज कमिंग तिळा दार उघड तिळा दार उघड. जमलं. हो झाला आवाज मॅच झाला आता. हो बस आता अजून दुसरा म्हण तिसरा म्हण. म्हणू का दुसरा. खादोडे मॅडम इज कमिंग उसा दार उघड. हे उघडला का नाही का. चला आता तिसरं उघडत राहिला तर बस. खादोडे मॅडम इज कमिंग हरभरा दार उघड दार उघड. चला उघडले म्हटलं आता 3 दरवाजे उघडले. आता जा तुम्ही अंदर. हो आता 3 दरवाजे बंद करून टाक तुम्ही आणि चालले जा तुम्ही अंदर. हो पण मी काय म्हणतो पाण्याचे 1-2 बॉटल देऊन दे बा. जर फालतू अटकलं तर नसते आपत नाही आली पाहिजे. बिन पाण्याचं मरायचो. कमीत कमी पाणी तरी. पाणी घेऊन ये 2 बॉटल आणि मग म्हण. हो ती आहे नाही का रिस्क लई घेऊन राहिलो आपण. बरोबर 1 मिनिट. हो पाणी घेऊन येतो. जा म्हटलं का पाणी घेऊन ये म्हणलं. चला आता जा म्हटलं. हो नाश्त्याला दिलं 2 बॉटल पाणी दिलं. तर आता 3 दार बंद करते मी. तिळा दार बंद कर उसा दार बंद कर हरभरा दार बंद कर. आता 1 वेळचे गेले अंदर. हे आता काय होते काय मी आता 10 मिनिटं जीव टांगलेले साहेबला. आता काय होते काय सांगा. मला का पुढे जमिनीच्या खालीच वाटते आपण तर पाहिजा बा. कुठं आहे खजाना काही तर दिसून नाही राहिलं मला. थांब ना तू आता डोळे फाटतील तुझे डोळे. थांब तू जरा गडबड नको करू. चला आता पुढे काय पोहू आता. चल आता ये माग. बापरे शिवलाल भाऊ काय राजा काय कसं काय दाखवता. हे कसं काय म्हणलं आता. पुढे काय अजून. हो ना तेच विचार करू राहिलो. मी म्हटलं ध्येयापर्यंत पोहोचलो का आपण. पण अजून एक आलाच ना दरवाजा मधात. मावीन तर कसं काय करावं कसं कुठं ना कुठं आपलं कसं गाळा अडूनच राहील राजा. आता कसं काय करावं हे कसं खोलावं.
हो ना, मग आता हे उघडसन कसं म्हणलं, पाहा काही जरासं हात घेतला आणि त्याला चक्राला गिकराला फिरवून पाहा ते. ना तसं नसते ना, कोणी कोणाचं केलं असतं कामं तर मग जमलं असतं का? हा, ज्याचं त्यालाच जमत असते भाऊ. पण आता हे कसं काय असं म्हणाले, कसं काय कोडवड आहे, काय चक्र फिरवा लागते, हो नसते आपत नाही आली पाहिजे. करायला जाऊया का व्हायचं एक नाही का, पडले अटकून काय मेले जीवन याच्या. थांब थांब तू जरासं एखादा टेक्नॉलॉजीवाला माणूस असतं जमलं असतं, आपल्याला कसं हे घटत नाही. हे मामा लुटेल घटलं असतं का हो, त्याला कसं आहे ते यातलाच आहे का जा. त्याला काय आणता इथं, ते अजून पाडता हिस्सा त्याचा. हो, राहू दे आता, आपल्यालाच पहा काय होते, जमते का नाही तर. पाहू ना आपल्यालाच करावं लागेल काहीतरी. हो, पण आता हे उघडाव कसं पाय तुम्ही जरासं पाहतो काही जमते गिमते काय चक्रा. फिरून पाहू बा. अरे बापरे, घंटी वाजली म्हणलं, घंटी वाजली, शिवाय बोल बापा रे, बाबा काहीतरी उलटं पुलटं काम झालं तेव्हा आपलं सायरनच सुरू झालं याचं तर. त्याला म्हणलं भाऊ कशा वापस जायला पुरते, हे पुढचं काही घटत नाही आपल्याला. याचा जरासा अजून विचारच करावा लागते काय काय नाही तर. चल लवकर निघायची कोशिश कर बा, चल चल. उघडा उघडा म्हणलं, दार दार उघडा. हा उघडा उघडा. फोन कर ना कशा, फोन कर त्याला काय ऐकू जाते इथून. फोन कर. हॅलो हॅलो, बोला म्हणलं, काय सापडलं का सापडलं? सांगतो ना सगळं काय आहे तर. पहिले हे बा दरवाजा उघड सरकार आम्हाला बाहेर येऊ दे म्हटलं. सांगतो मी काय आहे तर, पटकन उघडते. ते कोणते कोडवर मन लवकर पटपट. बरं बरं, हो हो, ठीक आहे ठीक आहे. तुम्ही बातच आले वापस, काहून काय झालं म्हणलं, काय अचानक असे काहून म्हणलं परत का आले? अरे वा काय सांगू तुझे, अंदर गेलो पाहिलं ते असं भुयार होतं, थोडं समोर गेलो हे मोठा दरवाजा. आणि त्याच्यावर ते काय बाबा चक्र आणि ते काय. आता म्हणलं बाबा काय आहे हे. तर शेवटी हात लावला तर ते टुईंग 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 सुरू केलं तर त्यानं. पटकन हात काढला, बंद झालं. मॅडम फालतू नसती जी याची, मॅडम चला वापस. ते काही उघडलं नाही आम्हाला दरवाजा. ते कसं टेक्नॉलॉजीवालाच माणूस पाहिजे तिथं, आपलं काही ताल बसत नाही वाटते बा. पाहू अजून विचार करू त्याचा. आता इथपर्यंत तर समजलं आपल्याला काय पोझिशन आहे तर. फक्त एक पायरी बाकी आहे आपली आता. बरं बरं, बरं केलं वापस आले तुम्ही. पण आता आपल्याला समजलं की आज जाऊन बाहेर येऊ शकतो आपण. मग काही हरकत नाही आता. तर पाहू आता पुढच्याचं कसं करायचं काय नाही, थोडासा विचार करा. पण काही ना काही मार्ग काढा. मार्ग तर निघतच असते ना, मार्ग फक्त शोधा लागते, शोधणाऱ्याला सापडते नाही तर काय. इच्छा पाहिजे ना माणसाची. तुम्ही काही काळजी करू नका, आजचा आता इथपर्यंत थांबू. पाहू अजून काय होते का. ठीक आहे, येतो मग आता, करू विचार त्याच्यावर. जा मग तुम्ही, ते वाट पाहून राहिले असते ना आमच्या घरचे बा. काय आहे काय नाही त्याच्या गळ्यात होती ना. निघा तुम्ही, जा. बरं बरं ठीक आहे. फक्त मला हे झाडू कॅमेराचा काढू नका, आहे तसंच राहू द्या काय. मॅडमनं चेकही केलं तर ते झाडू दिसला पाहिजे. ठीक आहे, चला येतो मी. बोल शिवला, झालं का काम, झालं का म्हणलं? हो नंतर सांगेन, नाही तर फोनवर नसते बोलतात जास्त गोष्टी. लवकरात लवकर मॅडमला फोन कर आणि लवकर बोलून चला जा लवकर. मी आलो पोहोचत आता जिनीकडे. बस 2 मिनिटात तिथं पोहोचतोच मी. बरोबर, ठीक आहे ठीक आहे. मॅडम मॅडम, झालं म्हटलं, झालं, ओके झालं. झालं मॅडम. झालं का? ओके, चला मग करा, सुरू करा. काय होतं प्रॉब्लेम, काय होता म्हटलं? नाही ना, एकदम अशी बारीक गोष्ट होती ती. हो, आता शिवलाला फोन लावला. शिवलाला कसं सगळं माहिती आहे मापेक्षा बी. हो, ते कसं तज्ञ माणूस आहे ना. त्यानं बस बिलकुल सांगितल्याबरोबर तसं केलं की ओके झाली गाडी. बसा आता, बसा, चला चला. बापरे, ओ माय गॉड, मला तर झटकाच बसला. 9 नंबरचा कॅमेरा बंद कसा पडला? हाय, अडगडीच्या रूम मधला आहे ना हा कॅमेरा. जर बंद पडला तर आपणच आहे, हृदय बंद पडायचं आमचं. बघावं लागेल काय प्रॉब्लेम आहे तर. हो ना, आता ह्याच कसा काय बंद पडला? हो ना, आता बाकीचे बंद नाही पडेल, हाच कसा बंद पडला? काहीतरी प्रॉब्लेम आहे 100% काहीतरी. काहीतरी घडलं बहुतेक. बघावं लागेल तिथे जाऊन कॅमेऱ्याच्या तिथं. काय बोलावं काय नाही आता. आणि पहा बहुतेक काही माहीत पडलं वाटतं बा, नाही तर खाबेड मॅडमला. आले का लंकाबाई? तुम्ही काय, तुमचं नाव अनिताबाई? ठीक आहे. तर आता तुम्ही दोघी जणी एक मला सांगा, तुमचं काम काय आहे? घराची स्वच्छता, साफसफाई करणे हे ते. केली तुम्ही सफाई? व्यवस्थित चालू आहे तुमचं? हो ना मॅडम, चांगलं चालू आहे व्यवस्थित. आता पूर्ण साफसफाई स्वच्छता आहे ते. जसं तुम्ही सांगता त्या पद्धतीने चालूच आहे. हो, पण आता मी काय म्हणते, आज आता हा जो झाडू आहे, हा भिंती साफ करायचा झाडू कुठे ठेवला होता तुम्ही? कुठे ठेवला होता? ते लंकान ठेवला होता? लंकानच केलं ते भिंती साफ वगैरे? हो म्हणलं मॅडम, मीच केला ते. तिथं आपले ते अडगडीची रूम आहे तिथंच ठेवला ते. हो, तुम्ही आवाज दिला ते कसं तिथंच राहिला. कालचीच गोष्ट आहे ती. हो, कालची. मग तेच म्हणते ना मी लंकाबाई, तुम्ही आता कसं काय तुमचे धांदरट कामं बंद करा बा. हा झाडू तुम्ही त्या कॅमेऱ्याला लावून ठेवला होता. तिथं काही दिसणार आहे का मग आम्हाला? तरी म्हटलं काय झालं कॅमेऱ्याला. हो ना, तर बघा असे कामं करू नका तुम्ही धांदरटपणा. मला तर वाटलं काय झालं काय नाही, अचानक तिथंच काय झालं बा. हो ना, तर सॉरी म्हणलं मॅडम, सॉरी. आता डबल नाही ठेवणार म्हणलं. हो, ते अचानक धावपडीत मी ते तिथंच राहिला. मी तिकडे आली मग समजा तुम्ही आवाज दिल्यामुळे. पण नेमका तिथंच ठेवायचा का कॅमेरा जवळ? हो ना, जिथं आत्मा आहे ना तिथं आमचा. हो ना, पण तिथं नाही ठेवायचा अजिबात. कोणत्या कॅमेऱ्याला हे ते कॅमेरे वगैरे त्याचा अजिबातच हात नाही लावायचा त्यांना. इकडे समजते मला सगळं काय काय नाही. हो ना, तरी म्हटलं काय कामं तुमची. ठीक आहे, एक काम कमी करा, पण असे कामं करू नका. चला जा आता तुम्ही, करा आपापले कामं करा. बरं मॅडम, हो चुकला आमचा ना. वाचलो बाबा, हो आलतो ध्यानात. बरं येतो आम्ही. हो या, आता काही हरकत नाही या. आणि तुझी नथ म्हटलं आणलेली आहे मी त्या. हो, आपल्या 3 ग्रॅमचे. ते घेऊन जाशील थोड्या वेळानं. जा आता, ठीक आहे. काय झालं म्हणलं, कशामध्ये तुम्हाला बोलावलं होतं म्हणे मॅडमनं. हो ती गेली, काय विचारत तुम्हाला, म्हणजे काही असं डाऊट आला का? नाही तर काय झालं मग, कॅमेऱ्यावर ते झाडू कोण ठेवला म्हणे. त्यांनीच ते झाडू काढून आणला. म्हणे इथचा कॅमेरा कसा बंद झाला. तर मी सांगितलं लंकानं असं केलं बा. तर ते निपटलं, बरं झालं आपण ते ठेवलं, नाही तर बस सगळे हाती लागलो असतो आज.
तेच म्हणलं सतर्कता आपल्याला बाळगावंच लागन, त्याशिवाय हे सक्सेस होत नाही बरं. हो, आता आपण लय जवळ आलेलं, एकच पायरी बाकी आहे आपली. हो, नाही तर आपण का आता ते झाडू नसता ठेवला ना, सगळे आज घरी असतो वावरायनं. म्हणून म्हणतो हाय हे बरोबर चालू देऊ आपण. हो, हिशोबानं तालानं ते आपल्याला काम करावं लागन. हो, थोडंसं काही दिवस जाऊ देऊ, नंतर आपण पुरापूर प्रोग्रेस करायचा प्रयत्न करू. हो, कारण की इथं म्हणते खादोळे साहेबाला ज्यावेळेस अटक झाली, हो त्यावेळेस तिजोरीचा शोध घेतला पोलीस लोकांनं. हो, पण त्याच्या हाती नाही लागली म्हणते, झाबरूगोंडा होता ना त्याच्यात. हो, ते म्हणजे असे मोठमोठे हस्ती थंड्यागार पडले इथं, आणि आपण त्या मनानं लय प्रोग्रेसमध्ये आहो. म्हणून म्हणतो सध्याचे हे विषय जरा 4-8 दिवस मागं ठेवू, आणि नंतर आपण बरोबर काही ना काहीतरी याच्यावर शक्कल लढू. बरं ठीक आहे ना. मग आता सध्या 4-8 दिवस या विषयावर काही करायचंच नाही आपल्याला, नाही का? हाय तसं राहू द्या. बरं जाऊ द्या. मग आता उद्याचं पाका आहे. चला, तात्पुरत्या स्वरूपाचा हा विषय इथं थांबलेला आहे. नंतर येईलच याची स्टोरी. तर उद्या आता नवीन विषय शेतीवरचा किंवा इतर विषयावर आधारित उद्याचा एपिसोड येईल. हा विषय आपण नंतर घेऊ. ठीक आहे, धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि नवीन आले असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.